नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर टाइम्सच्या 2022 मधील जगातील 50 सर्वोत्तम ठिकाणामध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच यामध्ये केरळ राज्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि केरळ बरोबरच यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद या शहराचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन रँकिंग, ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये ओव्हरऑल श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर आता या राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन रँकिंग मध्ये ओव्हरऑल श्रेणीमध्ये IIT मद्रासने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि आता या कॅटेगरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणती संस्था आहे? तर IISc बँगलोर आहे. तिसऱ्या क्रमांकावर IIT बॉम्बे आहे. चौथ्यावर IIT दिल्ली आहे आणि पाचव्या क्रमांकावर IIT कानपूर ही संस्था आहे. आणि आता हा जो अहवाल आहे ही या अहवालाची 7वी आवृत्ती आहे आणि याचं प्रकाशन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच एक महत्वाचा पॉइंट नोट करून घ्या. तर 2018 मध्ये देशभरातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांना या अहवालामध्ये सहभागी होणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि हा जो अहवाल आहे हा एकूण 11 कॅटेगरीमध्ये विभागण्यात आलेला आहे. तर इतर काही महत्वाच्या कॅटेगरी सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, फार्मसी कॉलेजमध्ये जामिया हमदर्द हे कॉलेज प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पंजाब विद्यापीठ आहे. आणि तसेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकावर IIT मद्रास आहे. दुसऱ्या क्रमांकावर IIT दिल्ली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर IIT बॉम्बे आहे. आणि मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आहे. आणि मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता आहे. आणि संशोधन संस्थेच्या क्रमवारीमध्ये IISc बँगलोर प्रथम क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर IIT मद्रास आहे. तर एवढे सगळे पॉइंट याविषयीचे नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी लिथियम आयन सेल विकसित केला आहे? कशाविषयी बोललेला आहे? तर लिथियम आयन सेल. आणि आता भारतातील पहिला लिथियम आयन सेल हा ओला या कंपनीने विकसित केलेला आहे. आणि या लिथियम आयन सेलला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर NMC 2170 असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि तसेच या सेलमध्ये कॅथोड म्हणून म्हणजे ऋणाग्रामध्ये निकेल, मॅग्नेज आणि कोबाल्टचा उपयोग करण्यात आलेला आहे आणि ॲनोड म्हणजेच धनाग्रामध्ये ग्रेफाइट आणि सिलिकॉनचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि आता ही जी ओला इलेक्ट्रिक आहे या कंपनीचा उद्देश जगातील सर्वात प्रगत सेल रिसर्च सेंटर तयार करणे आहे. आणि ऑगस्ट 2021 मध्ये ओला इलेक्ट्रिकने आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन सुद्धा लॉन्च केलेलं आहे. आणि आता ही जी ओला इलेक्ट्रिक आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 2017 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचे संस्थापक कोण आहेत? तर भाविश अग्रवाल हे या कंपनीचे संस्थापक आहेत. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. कोणत्या देशाने भारतभर एकात्मिक फूड पार्कची मालिका विकसित करण्यासाठी 2 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे? तर नुकतीच आता ही घोषणा संयुक्त अरब अमिरातीने केलेली आहे. आणि ही घोषणा कुठे करण्यात आलेली आहे? तर 14 जुलै रोजी I2U2 ची पहिली परिषद पार पडली होती. आणि या परिषदेमध्ये संयुक्त अरब अमिरातीने दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील अन्न असुरक्षतेचा सामना करण्यासाठी भारतभर एकात्मिक फूड पार्कची मालिका विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. आणि आता इथं I2U2 चा उल्लेख आलेला आहे. आणि हा जो I2U2 गट आहे या गटाची कल्पना 18 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या 4 देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत मांडण्यात आली होती. आणि आता हे I2U2 चे सदस्य देश कोणकोणते आहेत? तर भारत, इस्रायल, युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त अरब अमिरात हे या I2U2 चे सदस्य देश आहेत. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि याची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली असं जर तुम्हाला विचारलं तर 14 जुलै 2022 रोजी याची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा. भारतातील बांगलादेशचे नवीन उच्चायुक्त म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता बांगलादेशने भारतातील त्यांचे नवीन उच्चायुक्त म्हणून मुस्तफिजुर रहमान यांची नियुक्ती केलेली आहे. आणि आता हे जे मुस्तफिजुर रहमान आहेत हे सध्या जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयात बांगलादेशचे स्थायी प्रतिनिधी आहेत आणि त्याचप्रमाणे ते स्वित्झर्लंडमध्ये बांगलादेशचे राजदूत म्हणून कार्य करत आहेत. आणि याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, आता प्रणय वर्मा यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता इथं बांगलादेश विषयी बोललेला आहे, तर याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूया. तर पहा, बांगलादेशची राजधानी ढाका आहे आणि राष्ट्रपती कोण आहेत? तर मोहम्मद अब्दुल हमीद हे बांगलादेशचे राष्ट्रपती आहेत आणि शेख हसीना ह्या पंतप्रधान आहेत. आणि येथील चलन काय आहे? तर टक्का हे बांगलादेशचे चलन आहे. आणि भारत आणि बांगलादेशमध्ये एकूण किती भूसीमा संलग्न आहे? तर 4096 किलोमीटरची भूसीमा भारत आणि बांगलादेशमध्ये संलग्न आहे. आणि भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे असं जर तुम्हाला विचारलं तर भारताची सर्वाधिक भूसीमा ही बांगलादेश या देशाशी संलग्न आहे. आणि तसेच भारताच्या किती राज्यांच्या सीमा या बांगलादेशशी संलग्न आहेत? तर 5 राज्यांच्या सीमा या बांगलादेशशी संलग्न आहेत. आणि ती राज्य कोणती? तर पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 5 राज्यांच्या सीमा या बांगलादेशशी संलग्न आहेत. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आणि आता हा प्रश्न पहा, आता हा जो मंकी पॉक्स आजार आहे यानं भारतामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि आता भारतातील कोणत्या राज्यात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता भारतातील केरळ या राज्यामध्ये मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. आणि मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. झुनोटिक रोग म्हणजे काय? तर प्राण्यापासून मानवामध्ये पसरणाऱ्या रोगांना झुनोटिक रोग म्हणतात. आणि जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय भागात आढळतो. आणि मंकी पॉक्स हा आजार मंकी पॉक्स या विषाणूमुळे पसरतो. आणि पहिल्यांदा मानवामध्ये हा आजार कधी आढळला होता? तर 1970 मध्ये कांगोमध्ये पहिल्यांदा मानवामध्ये याचं संक्रमण झालेलं आढळलं होतं. तर एवढ्या बाबी मंकी पॉक्स विषयी नोट करून घ्या. आणि आता इथे केरळचा उल्लेख आलेला आहे, तर केरळ विषयीचे हे पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. कार्बन न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारे केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे. तसेच भारतातील पहिले ग्राफीन इनोव्हेशन सेंटर केरळमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि भारतातील पहिला राज्यस्तरीय पक्षी ॲटलस केरळ राज्यानं तयार केलेला आहे. आणि भारतामध्ये सर्वात कमी माता मृत्यूचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या राज्यातच आहे. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या संस्थेने सैनिकांना थंडीपासून दिलासा देण्यासाठी वार्म हग नावाचे एक टूल विकसित केले आहे? या टूलचं नाव काय आहे? तर वार्म हग असं या टूलचं नाव आहे. आणि याची निर्मिती IIT कानपूरनं केलेली आहे. आणि हे टूल सैनिकांच्या जॅकेटमध्ये फिट करण्यात येणार आहे आणि त्यामुळे ते संपूर्ण जॅकेट गरम राहील. आणि या टूलचा उपयोग कोणत्या सैनिकांना होणार आहे? तर या टूलचा उपयोग सियाचीन, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये थंडीच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या सैनिकांना होणार आहे. आणि आता हे जे टूल आहे हे बॅटरीवर चालणार आहे आणि याचं वजन किती आहे? तर 100 ग्रॅम इतकं वजन आहे. आणि एकदा चार्ज केल्यानंतर हे टूल 10 तासापर्यंत कार्य करू शकतं. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. RBIच्या उदारीकृत नियमानुसार स्वयंचलित मार्गाने नवीन बाह्य व्यावसायिक कर्ज मर्यादा किती करण्यात आली आहे? तर आता RBIच्या उदारीकृत नियमानुसार स्वयंचलित मार्गाने नवीन बाह्य व्यावसायिक कर्ज मर्यादा ही 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर करण्यात आलेली आहे. आणि आता ही मर्यादा 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर कशासाठी करण्यात आलेली आहे? तर परकीय चलनाच्या प्रवेशास प्रोत्साहन देण्यासाठी हे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. आणि इथं RBIचा उल्लेख आलेला आहे, तर हे सुद्धा लक्षात राहू द्या. RBIची स्थापना हिल्टन यंग आयोगाच्या शिफारसीनुसार 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि 1 जानेवारी 1949 मध्ये याचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे याचं मुख्यालय आहे. आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. फोर्ब्सच्या 8व्या वार्षिक अहवालानुसार अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांच्या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन व्यक्ती कोण ठरले आहेत? तर आता ही जी फोर्ब्सद्वारे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे, त्यामध्ये सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन व्यक्ती या जयश्री उल्लाल ठरलेल्या आहेत. आणि जयश्री उल्लाल या कोणत्या कंपनीचे CEO आहेत? तर जयश्री उल्लाल या आरिस्टा नेटवर्क्स या कम्प्युटर नेटवर्किंग कंपनीच्या CEO आहेत. हे सुद्धा यांच्याविषयी लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले देवघर एअरपोर्ट कोणत्या राज्यात स्थित आहे? तर आता हे जे देवघर विमानतळ आहे हे झारखंडमध्ये आहे आणि हे झारखंडमधील दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आणि या विमानतळाची पायाभरणी कधी करण्यात आली होती? तर 25 मे 2018 रोजी नरेंद्र मोदी यांनीच या विमानतळाची पायाभरणी केली होती. आणि आता 2022 रोजी या विमानतळाचं अनावरण सुद्धा नरेंद्र मोदी यांनीच केलेलं आहे.
आणि तसेच या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी देवघर एम्सचे सुद्धा अनावरण केलेले आहे आणि देवघर येथील वैद्यनाथ मंदिराला सुद्धा भेट दिलेली आहे. आणि आता हे जे वैद्यनाथ मंदिर आहे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि या ज्योतिर्लिंगाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. आणि पाहता इथे ज्योतिर्लिंगाविषयी बोललेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत, तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 5 ज्योतिर्लिंग आहेत आणि ते कोणकोणते, तर घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ आणि त्र्यंबकेश्वर हे ते 5 ज्योतिर्लिंग आहेत. यांची नाव सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता आजचा शेवटचा प्रश्न पहा, भारतातील पहिले ई कचरा इको पार्क कोठे स्थापन केले जाणार आहे, तर आता भारतातील पहिले ई कचरा इको पार्क हे दिल्लीमध्ये स्थापन केले जाणार आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या जेंडर गॅप रिपोर्ट 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.